मॉर्निंग. कसं काय मंडळी, आज सकाळी सकाळी माझा एवढा गंदा सीन झालेला आहे ना, तुम्हाला काय सांगू भाई. माझा हेल्मेटचं ना, हे जे इथे मोबाईल हँग करायचं आहे भाई, ते दिसून नाही राहिलं. माहीत नाही मी कुठे ठेवलं आहे. ते माझ्या चुकीमुळेच कुठं हरपलं, काय झालं माहीत नाही. मी सकाळपासून शोधून राहिलो, उठलं तेव्हापासून, आणि भेटूनच नाही राहिला. कुठे ठेवला आहे काय समजून नाही म्हणाला. मी खिडकीवरती पण बघितलं आणि सगळ्या जागी बघून झालेलं आहे. आणि आता समजून मला कसं राईड करू. मी माझा मित्र आहे निशांत म्हणून, मी त्याला पण फोन केला, बट त्याने पण आता फोन न उचलला आहे. एकदा लास्ट ट्राय करून बघू, नाही तर मग आज तर भाई ऑप्शन नाही आहे रेकॉर्ड कसं करायचं म्हणून. मग काही ना काही करून काही ना काही जुगाड लावील आणि भाई रेकॉर्ड तर करेल. तर निशांतला फोन लावून विचारून एकदा लास्ट वेळा. त्याच्या पहिले पण लावला, त्याने फोन न उचलला आहे, बट लास्ट टाईम फोन लावून बघतो. अगर उचलला तर ठीक आहे, कारण की सकाळचे ना 6 वाजून राहिलं आहे आणि तो एवढा सकाळी झोपला असेल भाई, आणि मी त्याला फालतू पण उचलला पाहिजे. बघूया, ट्राय तर करूया. हॅलो, झोपला आहे का? अबे भाई, ते तुझ्याकडे रेडिओ रेकॉर्डिंगचा माऊस आहे, ते देतं का? अरे माझं दिसूनच नाही राहिलं कुठे. महाग शोधलं पूर्ण, भेटूनच नाही राहिला. भाई थोड़ा सा एक पैसा नहीं कर सकता तू मेरे लिए? भाई नहीं है? नाही नाही, मी येतो घ्यायला. ठीक आहे, थँक्यू. येऊन राहिला. तर भाई माउजर भेटला, फोन उचलला हरामखोरानी. जाऊया भाई, तुझ्याकडून माउजर घेऊया आणि रेकॉर्ड करूया. भाई काही ना काही जुगाड लावील म्हटलं होतं ना, तर लावील. तो लेट्स गो. निशांतने फोन उचलून हो बोललेला आहे. आता आपण निशांतच्या घरी जाऊया आणि तिथून माउजर घेऊया आणि माउजर लावूया. हे सगळं गेलेलं आहे. माझ्याकडे ना ऑप्शन आहे इथे, मी इथेच लावू, मोबाईल हॅक करून रेकॉर्ड करतो त्याच्या घरापर्यंत जातपर्यंत, आणि मग समोरचा आपण माउजर घेऊन रेकॉर्ड करूया. तर गाडी बाहेर काढली आहे, जाऊया पहिले पटकन, त्याच्याकडून माउजर घेऊयात. आता आपण निशांतच्या घराजवळ पोहोचलेला. निशांतच्या घराजवळ चौक आहे. फोन करूया त्याला आणि त्याला म्हणूया भाई इथे घेऊन ये म्हणून. शिवा तर खायला गेला, कारण की सकाळी सकाळी 6 वाजता त्याची झोप मोडली आहे मी. शिवा तर खायला गेला मला. फोन ना उचलून राहिला भाई, झोपला तर नाही. भाई फोनच ना उचलून राहिला. घरी जाऊ का एवढ्या सकाळी सकाळी? पाहू शकतो सकाळचे 6:30 वाजल्यात. एवढ्या सकाळी सकाळी घरी जाऊ, फोन ना उचलून राहिला. पुन्हा एकदा कॉल करून बघू. भाई हा फोन ना उचलून राहिला. माझे लागले भाई, आता माझे एकदम चांगल्याने लागले. आता फोन ना उचलून राहिला तर मी काय करू विचार नाही राहिला. घरी जाऊ का? काम करतो, घरी जातो सरळ, बघतो त्या काय होतं आता. भाई आता कॉल नव्हता उचला, 3 कॉल केले, कॉल ना उचलून राहिला. आणि हा पर्सन पा भाई घरी स्वतः मोटर लॉगिंग करून राहिला. आणि भाई 3 वेळा कॉल करून भाई मी पागल झालेला आहे. तू काय सांगू म्हटलं भाई. आणि माझी सकाळी सकाळी आता ना माझी चांगली बँड वाजवली, ते बघू शकता. अरे काय करू, सकाळी शोधून झालं पूर्ण, भेटलाच नाही यार, काय करू.
भाई सकाळी सकाळी बँड वाजवली आहे ह्या माणसानी, निशांत चांदूरकर. तर हा एक ब्लॉग करतो, याचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे. आणि थँक्यू फॉर दिस. तर तू करून करायला आम्ही तर मग चाल ना, आपण जाऊन सकाळी सकाळी राहिलो साहेब येता भाई. आज ना सोबत आपल्यासोबत निशांत पण आहे. आणि मी भाई सकाळी 6 वाजता फोन केला. फक्त हा एकटा येऊ शकते भाई. भाई मित्र कामात येते, बाकी कोणी येऊ ना येऊ, मित्र जरूर कामात येईल. बघू शकता आपली गाडी रेट इथं उभी आहे. याच्याकडे पण FZ आहे. आपण आपली गाडी पुसून राहिला भाई. आणि डॉगेश भाई काय नाव आहे रे याचं नाव काय? तर आपण कालू सोबत भेटलेला. काय म्हणते कालू, कोणी गर्लफ्रेंड नाही भेटली? मग भेटली ना. काय गोष्ट करू राहिला? तिचं नाव पण माहिती आहे काय? हा भुरी. अनिकेत. अरे अनिकेत नावाचेच लोक आहे ना. तर तू पण माझी गर्लफ्रेंड आहे ना भाऊ. हा एवढी चांगली गाडी पुसून राहिला पहा. अगर याने सकाळी फोन नसता उचलला ना तर आज माझा रेकॉर्ड नसतं झालं. साला गर्लफ्रेंडले पण एवढं बरोबर नाही ठेवलं, मी एवढी गाडी ठेवतो मी. मग लड़की करते हैं गाड़ी से प्यार, इसलिए तो भाई बाइक लव. जुड़ी बाइक से, बाइक बराबर तो बाइक की बंदी भी बराबर. पर हमारे पास बंदी नहीं है क्योंकि अभी चल रहा है वैलेंटाइन डे वीक. और हमारे लिए वो तो बिल्कुल मतलब दूर दूर तक नहीं है. और हम दोनों एक दूसरे को डेट करने वाले आज. क्या बक रहे हो? ऐसा कतई नहीं हो सकता. और ये मैं करके रहूंगा, ये मैं होने नहीं दूंगा. और ये मैं करके रहूंगा. मैं होने नहीं दूंगा भाई. मेरे को कोई शौक नहीं तलाबाजी में. आज का कौन सा डे है वैसे? मेरे को नहीं पता. डे डू डे अपन नहीं देखते. अपन बस एक देते आज संडे है और राइड पे जाना है. किस डे? भाई बेकार आहे इथं जाणं. चल रे राहू दे, मी चाललो. फायनली आपल्याला माउजर भेटला आहे ह्या माणसामुळे. थँक्यू, लव यू. काय पुन्हा कर. काय केलं भाई? अशा लोकांसोबत ना म्हणून मित्रता करतो मी, की हे असे असतील लोक आहेत पण काय करते कामाचे आहेत. इसके कारण तो सब कुछ होता है भाई. अरे साला आज बेकार आहे भाई. आज मी चुकीच्या माणसाला राईडवर बोलवला आहे. भाई तू नको चालू, याला फालतू मी ऑफर केला राईडसाठी. भाई मी चाललेला तर लवकर पूर्ण पावसाचा तुम्ही पूर्ण उजेड झालेला आहे आणि आपला सनराईज मिस नाही झाला पाहिजे. डोळ्यात झोप आहे, झोप. पांडा अबे तू चलना है तो लेट्स गो. ग्लव्स चेक, हेलमेट चेक, गाड़ी ऑन एंड लेट्स गो. बाय. हाउ आहे. त्याच्या गाडीत पेट्रोल नाही आहे तर पेट्रोल भरून राहिला. हा रोड आहे, आपण सरळ जाऊया. ह्या रोडनी सरळ मटकाझरीला. इथून जास्त किलोमीटरचा डिस्टन्स नाही आहे. त्याचं पेट्रोल भरून झालं की आपण समोर जाऊया. भाई पेट्रोल पंपवर पण ब्लॉगिंग करून राहिला. पेट्रोल पंपवर ब्लॉगिंग चालू आहे भाऊची. पेट्रोल पंपवर Let's go!
इथून सरळ सरळ जाऊया. इथून किती किलोमीटर निशांत? 13 किलोमीटर. 13 किलोमीटर ना. 13 किलोमीटर डिस्टन्स आहे इथून. तर आपण 13 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करूया. आणि बघू शकता तुम्ही उजेड झालेला आहे. सनराईज मिस नाही झाला पाहिजे आपला. आणि भाऊ सेटअप रेकॉर्डिंग पहा. सेटअप रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजिया. ह्या ब्रिजच्या खालून एकदम आपल्याला सरळ जायचं आहे, कुठंच थांबायचं नाही आहे. हा जो वरचा आहे तो जबलपूर हायवे आहे. तर हा पूल पार करायचा आहे सरळ. तर एक तिथं छोटासा स्टॉप घेतला एक लिटिल बिट. त्याला रेकॉर्ड काय करायचं आहे. आणि तुम्ही बघा कसा सनराईज झालेला आहे. आज यार एवढा लेट झाला आहे मला यायला की काय सांगू तुम्हाला. कारण की एक तर माउजर नव्हता तर ना सगळं काही रेकॉर्ड करू शकलो ना काही. ह्या माउजर झालं मला. मी सकाळी विचार केला म्हटलं कुठे ठेवला आहे काय ठेवला. खूप शोधलं मी सकाळपासून पण भेटलं नाही. मग आठवलं की यार याच्याकडे असू शकते ते. याला फोन केला, तो फोन केला, तो रेकॉर्ड करून राहिला. आणि याच्या व्हिडिओला पण पहा तुम्ही. मला एवढं काही जमत नाही करताना. मी खूप काय म्हणतो कॉन्फिडन्स आणून केला आहे. कॉन्फिडन्स आणून केलेला आहे मी. तर मला एवढं काही जमत नाही बोलणं वगैरे. एवढं कॅमेरासमोर बोलणं वगैरे जमत नाही. तर मी ट्राय करीन की चांगलं बोलून आणि चांगलं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून मी ट्राय करीन. पण याच्याकडून मला थोडंसं मोटिवेशन भेटतं की भाई चलो काहीतरी करेंगे. आज केस खराब झालेले हेल्मेटमुळे. पण तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता सनराईज. खूप सुंदर सनराईज आहे. एवढा चांगला सनराईजमध्ये भाई सकाळी उठून. आणि असे मित्र म्हणजे वर्डच नाही आहे भाई. यांच्या असे मित्र आले ना तर जिंदगीत काही प्रॉब्लेम असो सॉल्व्ह होऊनच जाईल. जर असे राहील तर. तर इथे स्टॉप झालेला. लवकर आता समोर फटफट जाऊया डायरेक्ट स्पॉटवर. लेट्स गो. इतक्या लवकर जावाला आपलं. आम्ही विचार केला होता भाई डायरेक्ट नॉनस्टॉप निघू. आणि इथे चाय पाहिजे थांबवलं ह्या माणसांनी. का सुंदर घेऊन राहिला भाई. का सुंदर दिसत आहे ना. आता मी बोललो असतो ना कारण चप्पल मजा आहे ना ब्लॉग मध्ये आला असतो तुझ्या. काय बोलला असता काय बोलला असता. काय नाही राहू दे. ब्लॉग मध्ये चाय पिऊन राहिला. तर मी चाय तर पिऊनच चाय तर पितोच ना. चाय समोरचा कधी भेटला चाय हाल्या हलकट कुत्र्या. हे बघा चाय भाई चाय इम्पॉर्टंट आहे. आणि हा माणूस ना चायची मजा घेऊन राहिला. चायची मजा घेऊन राहिला ना पक्का ना. चायची मजा घेऊन राहिला. आम्ही असं काही करत नाही समजू शकता ना काय काय. तर ब्लॉगमध्ये काय म्हणणं तुमचं. काय म्हणणं म्हणजे खूप छान छान ब्लॉग बनवतो आम्ही. तुम्ही आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करू शकता. आणि या दुकानापासून तुम्ही परमात्मा याचे दुकान आहे. इथे चाय खूप टेस्टी भेटते. टेस्टी चाय भेटते. आणि भाऊ सुद्धा खूप मेहनत करून सकाळी उठून चायवर जायचं. तर भाई आपण रेकॉर्ड करता वाईड अँगलमध्ये. पूर्ण गाडी पण येऊन राहिली. तर तुम्ही मला सांगा मी वाईड अँगलसाठी कॅमेरा कोणता घेतला पाहिजे चांगला. बेस्ट कॅमेरा कोणता राहील. कारण की माझा मोबाईल जो आहे तो iPhone SE आहे ओल्ड व्हर्जन. त्याला वाईड अँगल नाही आहे. आणि वाईड अँगलमध्ये ना एवढं सुंदर येतं. पूर्ण लोकेशनचा व्ह्यू येतं. लेट्स गो.
इकडनं तुम्हाला एक गाव पण पडतं. हा एक गाव आहे, सुंदर गाव आहे मस्त. त्या गावातून खूप आपल्याला समोर जावं लागते. थोडेसे रोड खराब आहे पण काही नाही. अंगातला किडा आहे ना, सकाळी सकाळी उठून जायचा तो पूर्ण करायसाठी असे रोड पण चालेल. एक वेळचा बैलजोडी दिसली. चक्करमध्ये ना फसलो आम्ही. पाय इथून कुठून भाई इकडून जायचं आहे ना, तिकडे कुठे चालला. रोड एवढा खराब आहे हा. खूपच बेकार आहे रोड. हा का मटकाजरी कुठं? मटकाजरी मटकाजरी मागे आहे. तलाव समोर आहे ना, तलाव लेक तिकडेच आहे ना. हां ठीक आहे, थँक्यू. गहू माता तो फायनली आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला भाई एवढं सुंदर लोकेशन आहे की म्हणजे ना पीसफुल. बघा नेचर मस्त. आणि हा पर्सन सकाळी सकाळी उठून माझ्यासोबत आलेला. आता समजलं सकाळी कावर उठतो. थँक्सफुल मन मला थँक्सफुल. थँक्यू निशांत, तुम्ही मला एवढं सपोर्ट केलं. आणि हे काय यार तुम्ही लोक आहे ना नेचरमध्ये येऊन ना तुम्ही हे फालतूपणा नको करत जा यार. हे बघा पूर्ण इथे ना पूर्ण खराब करून ठेवलाय. एवढी चांगली प्लेस आहे आणि पूर्ण खराब करून ठेवला. मी जेव्हा बघून राहिलो बघा दारूची बॉटल इथे पडली आहे, तर तिकडे एवढा सारा कचरा पडलेला आहे. यार नेचरला खराब नको करा यार. म्हणजे या तुम्ही सगळं करा पण नेचरला खराब नको करा. किती सुंदर व्ह्यू आहे बघा. फुगे बनावी इथं तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला एवढा मस्त लेक आहे सुंदरसा. नागपूरमध्ये आहे आणि हे लोकेशन नागपूरमध्ये आहे. असं पण ना नागपूरच्या बाहेर नागपूरमध्येच आहे. नागपूरपासून काही अगर तुम्ही जर मानेवाडा साईडला राहत असाल की तर तुम्हाला इथून फक्त 15-20 किलोमीटर डिस्टन्सवर पडेल. जसं झिलपी लेक आहे तसंच लेक आहे पण दिसायला खूप सुंदर आहे. बघा माझ्या बॅक साईडला जाऊया खाली. तिथून थोडं सिनेमॅटिक व्ह्यू आहे तिकडून. आणि त्या साईडला पण ना लोक दिसून राहिले आहेत तेव्हा तिकडे. तर माझं प्लॅन आहे फिशरमॅन आहे बे पगल्यांना. अच्छा फिशिंग आहे का? तर आपण पण तिथे जाऊन त्यांनी कोणत्या मोठ्या मोठ्या फिश पकडल्या बघूया. आणि खूपशा लोक फिशिंग पण होत्या, बोटिंग पण होऊन राहिल्या. मला माहिती आहे त्यांनी माहिती काय जलपरी पकडली असतं. जिंदगी तिच्या परी नाही होऊन राहिली आणि तू जलपरी पकडतील ते लोक आहे ना. परी तर पाहिजे यार. बिना परीनं काय म्हणच नाही होत आपला. कसा वाटलं मग तुमचा ब्रेकअप होऊन? झालं दुखती नसर हात ठेवली आहे. भाई मजा आली. आणि तुम्ही ना माझं ना सर्वांना ना एक म्हणजे सगळ्या नागपूर जेवढे पण लोक आहेत इथे येतात ना व्हिजिट करायला तुम्हाला रिक्वेस्ट करून आहे भाई की तुम्ही अगर येता ना तुम्ही हे फालतूपणा करत नको जा यार. पूर्ण कचरा करून ठेवलाय पूर्ण. हे फालतू एवढं सारं इथे काही फालतू लिहून ठेवलं आहे. तो कृपया करून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पूर्ण असा कचरा करू नका. आता आपण जाऊया खाली. तिथे खाली मस्त तर मित्रांनो मजा आहे. आणि अशी एकदम सुंदर मजा आली पाहिजे. मित्र पाहिजे
असे मित्र पाहिजे एकदम की हरामखोरला काल सकाळी म्हटलं सकाळी ये तर आला नाही आणि आता जेव्हा उठवलं तर म्हणते की सकाळी कोण उठवलंय घंटी वाजव भाऊ गाय नाही झोप 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 तू हे हरामखोर घंटी वाजवून राहिला गाय तर बघू शकता फायनली आपण पूर्ण लेक एक्सप्लोर केला आहे. आम्ही त्या साईडला पण गेलो होतो आणि तिकडे पण जाऊन आलो आहे आणि त्या साईडला पण जाऊन आलो आहे आणि तिकडे पण चालू आहे. सध्या आपल्या गाडी तिथे चाक केली आहे आणि तिथे चालू आहे फोटोशूट. काही मुली आपल्या गाडीचा फोटोशूट करून राहिल्या काही मुली आणि हा पर्सन पहा मी कसं वाटलं कमेंट करून सांगा की हा तुम्हाला कसा वाटला. तर लेक एक्सप्लोर करून झालेला आहे आणि मजा आली भाई लेकवरती. पाहू शकता तुम्ही किती सुंदर लेक आहे. तर तुम्हाला जर हा लोकेशन आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. मी तुम्हाला डिटेल्स किंवा गुगल मॅप लोकेशन पाठवेल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा लोकेशन कसा वाटला. आणि अशाच सोबत इंटरेस्टिंग व्हिडिओज आणि नागपूरचे हिडन प्लेस, पॉप्युलर प्लेस एक्सप्लोर करायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनत राहा. बाय.